नमस्कार मित्रांनो, आमच्या एम-डी-आर याच्यात या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. ऑलरेडी आम्ही यावर आमचा जो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आहे, बेसिक ट्रेनिंग प्रोग्राम, जो इक्वल टू इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम आहे, व जो बँकेचे क्लर्क, ऑफिसर्स, ब्रांच मॅनेजर, सिनियर ऑफिसर्सला उपयुक्त आहे ह्याची माहिती दिली. रिझर्व्ह बँक ज्या कारणासाठी पेनल्टीज लावते त्याची देखील उपयुक्त माहिती आपल्याला दिलेली आहे. त्याचप्रमाणे 21 मार्चची जी बॅलन्स शीट आहे ह्याची पूर्वतयारी कशी करायची ह्याच्यासाठी माहिती दिलेली आहे 3 भागामध्ये, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. आता या भागात आपण रिझर्व्ह बँकेने जे मॅन्डेट दिलेलं आहे स्टॅच्युटरी ऑडिटर्सला, त्यांच्याकडे काय अपेक्षा आहे आणि बँकेने जो अपॉइंटमेंट लेटर द्यायचं आहे त्यात काय मुद्दे इन्क्लूड करायचे आहेत ह्याची माहिती आपण घेणार आहे. सुरुवातीलाच क्लिअर करतो की ह्यामध्ये मी RBIचे जे सर्क्युलर्स आहेत त्याचे नंबर्स टाकले आहेत, पण ते मी सांगणार नाही. आपल्याकडे यूट्यूब अवेलेबल आहे, व्हिडिओ अवेलेबल आहे, त्यावरून आपण ते नंबर्स देऊ शकता. आणि ते प्रत्येक वेळेस जर मी मेन्शन करत गेलो तर व्हिडिओची लांबी खूप वाढेल. त्या कारणास्तव मी ते मेन्शन करत नाही, फक्त मुद्दे आपल्याला सांगणार आहे. तर आजचा टॉपिक आहे RBI's मॅन्डेट टू स्टॅच्युटरी ऑडिटर्स. आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे RBIच्या स्टॅच्युटरी ऑडिटर्सकडनं काय अपेक्षा आहे ते आपण बघूया. त्यामुळे आपले जे स्टॅच्युटरी ऑडिटर्स आहेत ते बघतील, त्याची आपल्याला आधीच तयारी करता येईल. त्यामुळे आपल्याला आपली बॅलन्स शीट फायनलायझेशन जी आहे ती फर्स्ट वीक ऑफ एप्रिलमध्ये करता येईल. आणि मेमध्ये जर आपण आपली EGM घेतली तर आपण पुढच्या वर्षीच्या बिझनेससाठी, इतर कामासाठी, बिझनेस डेव्हलपमेंटसाठी मोकळू. त्याप्रमाणे स्टॅच्युटरी ऑडिटमध्ये देखील ज्या डिफिशियन्सीज आहेत त्या कमी पॉईंट आउट होतील, कारण आपण आधीच या मुद्द्यावर जर दक्षता घेतली होतं. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी विनंती करतो की आपण आमच्या जो चॅनल आहे MDR HR ह्याला सबस्क्राईब करा, त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळेल. आतापर्यंत जे काही मुद्दे आपण पाहिले त्या प्रत्येक मुद्द्यावर SNE तपासायला पाहिजे आणि मुद्दे वाईज, पॉईंट वाईज त्यांनी सर्टिफाय पाहिजे की हे मी बघितलं, याच्यात योग्य आहे किंवा अयोग्य असेल तर ते स्पेशल मेन्शन हवं आहे. आता आपण बघत आहे की जेव्हा आपण स्टॅच्यू ऑडिटरला पत्र देतो, बॅक पत्र देते स्टॅच्यू ऑडिटला अपॉइंटमेंट, त्यात काय असणे अपेक्षित आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला लिहायला पाहिजे की SA शुड कॉमेंट ऑन किंवा फ्लॅग सिरियस कन्सर्न्स. जर त्यांना असं वाटलं की ही गोष्ट अत्यंत चुकीची होत्या बँकेत तर त्यांनी ती ताबडतोब मेन्शन करायला पाहिजे. आणि जेव्हा ते ऑडिट रिपोर्ट देतात त्याच्यात क्वालिफाईड ओपिनियन द्यायला पाहिजे की आम्हाला हे सगळं, हा जो मुद्दा आहे किंवा ही जी ट्रान्झॅक्शन आहे किंवा हे रेपोमध्ये संशयास्पद वाटते आणि शक्य असेल तर ते क्वांटिफाय करायला पाहिजे, म्हणजे अमाऊंट द्यायला पाहिजे की इतक्या अमाऊंटचा बँकेला आम्हाला धोका वाटते. त्याचप्रमाणे एक्सेप्शन्स इफ एनी विच रिक्वायरिंग अटेन्शन हे सुद्धा त्यांनी द्यायला पाहिजे. उदाहरणार्थ नॉन बँकिंग असेट मध्ये त्यांनी जर व्याजासह अमाऊंट दाखवला आणि इन्कम घेतलं, अक्रूड इन्कम घेतलं, तर अशा टाईपच्या जे काही डेफिशियन्सीज असतात तर त्या बघायला पाहिजे. जे मोठ्या अकाउंट्स लार्ज व्हॅली त्यामध्ये त्याचे ट्रान्झॅक्शन, सेव्हिंग्ज ऑफ फंड्स, मॉनिटरिंग, सोर्स ऑफ रिकव्हरी सगळं डिटेल बघायला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून मी ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये सायंटिफिक टॉप 20 अकाउंट जे आहे स्टँडर्ड, त्याचं डेट ऑफ सँक्शन पासून डेट ऑफ डिस्बर्समेंट, यूज ऑफ फंड्स, मॉनिटरिंग, ह्या सगळ्याचा एक तुम्ही ॲनालिसिस करून बोर्डापुढे ठेवा, त्यामुळे बोर्डाला समजेल की राऊंड काय चालत आहे. तर हे जे मी सांगितलं ते आता SA कडे देखील आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यांच्या अपॉइंटमेंट येतो मेसेज द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे SAला जर आढळलं सस्पेक्टेड फ्रॉड तर मेन्शन करायलाच पाहिजे, पण त्याला असं वाटते की ही फ्रॉडुलंट ॲक्टिव्हिटी होऊ शकते, ते देखील त्यांनी आपल्याला बँकेला कळायला पाहिजे. हे त्यांच्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये बँकेने लिहिणं अपेक्षित आहे. NPAचं जे बँक आयडेंटिफिकेशन करते ते त्यांनी थर्ड पार्टीमुळे, म्हणजे कुठे इमोशनल अटॅचमेंट नाही. थोडक्यात RBIचे जे नियम आहेत त्याचे 100% पालन करत
बँकेने NPA मार्क केले की नाही हे स्टॅच्युटरी बघणं अपेक्षित आहे. ते आपल्याला त्याच्या आपण लेटरमध्ये द्यायला पाहिजे. डीपच्या बाबत देखील अपॉइंटमेंट लेटरमध्ये आपल्याला लिहावं लागते की जे ट्रान्सफर आहे हे जे डिपॉझिट अकाउंट्स आहे किंवा अदर डिपॉझिट अकाउंट्स आहे म्हणजे डी पेबल सारखे वगैरे ते ते डीसला ट्रान्सफर झाले की नाही ॲन्युअल सर्टिफिकेट जे बँकेला द्यायला पाहिजे 31 मार्च दरवर्षी ते दिलं की मी हाफ इयरली 30 जूनचं जे सॉरी 30 सप्टेंबरनं जे रिकन्सिलेशन स्टेटमेंट आपण करतो ते केलं की नाही आणि फॉर्म 1 आणि फॉर्म 2 जे सबमिशन आहेत फॉर्म 1 अँड फॉर्म 2 ते सबमिट झाले की नाही सगळ्या कॉमेंट्स आपण त्याच्यात द्यायला पाहिजे एस ते अपॉइंटमेंट लेटर म्हणजे त्यांनी बघायला पाहिजे. त्याचप्रमाणे डीसचं जे आहे तर जे सेटलमेंट होतात ते नियमाप्रमाणे होतात की नाही त्यांचं जे व्याज अक्रूड आहे ते त्यांनी ताबडतोब क्लीन झाल्याचं दिलं की नाही मग क्लेम सबमिट केला का हे सगळं बघायला पाहिजे. तर इनऑपरेटिव्ह अकाउंटचं जे आहे ते मार्किंग बरोबर होती की नाही कारण डेट ऑफ ATMवर पुढे डीपचे 10 वर्षे कॅल्क्युलेट होतात. डेट ऑफ इनऑपरेटिव्ह अकाउंटवर डीपचे कॅल्क्युलेशन्स होतात. त्यामुळे मार्किंग ऑफ इनऑपरेटिव्ह अकाउंट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते CBS की ऑटोमॅटिक करायला पाहिजे. तुमची CBS तो प्लॅटफॉर्म जो आहे तो एनेबल आहे की नाही या विषयातून ह्याच्यावर देखील त्यांनी बघायला पाहिजे आणि त्यांनी त्याच्यावर कॉमेंट करायला पाहिजे. डीपच्या बाबतीत अनेक सर्क्युलर्स आहेत. तर त्या बाबतीत मला असं वाटते की पूर्वीला रिझर्व्ह बँक 1 जुलैला दरवर्षी मास्टर सर्क्युलर्स काढायची कारण RBIचं इयर एंड त्या 30 जून असायचं. त्यांनी ती आता प्रथा बंद केली आणि मग ते जे आता आहे ते सर्क्युलर्स काढतात, डायरेक्शन देतात. मास्टर सर्क्युलर काढणं त्यांनी बंद केलं. त्यांनी जर दरवर्षी मास्टर सर्क्युलर काढलं 1 एप्रिलला तर मला असं वाटते बँकेकडनं होणाऱ्या चुका बऱ्याच कमी होते. मेमोरंडम ऑफ चेंजेस जेव्हा आपलं इन्स्पेक्शन होते त्यावेळेस काही बदल ते सुचवतात. ते बदल बँकेने CBS सिस्टममध्ये टाकले की नाही उदाहरणार्थ प्रोव्हिजन कमी सापडले तर ते स्टँडर्डचं सबस्टँडर्ड केले की नाही मग परत प्रोव्हिजन चेंज होतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत किंवा प्रायव्हेट सेक्टरचं क्लासिफिकेशन आपण चुकलं असेल तर ते CBSमध्ये त्यांनी ते चेंज करून यायला पाहिजे. फक्त व्यवस्थित जाऊन धक्का दाबाने म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन देखील त्यांनी बघावं अशी ती अपेक्षा आहे RBIची आणि म्हणून आपण अपॉइंटमेंट लेटर देताना ते आपल्याला टाळायला पाहिजे. त्यानंतर त्यांच्या स्पेशल कॉमेंट्स पाहिजेत आपल्याला बँकेला म्हणून आपण अपॉइंटमेंट लेटरमध्ये द्यायला पाहिजे की CBSवर कॉमेंट पाहिजे, MISवर कॉमेंट पाहिजे, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमवर. डेटा इंटिग्रिटी काय जर एखाद्या बँकेत कोणीसुद्धा बॅकएंडला बदल करू शकत असेल दॅट इज व्हेरी सिरियस. त्याच्यामुळे बॅकएंडला प्रत्येक एंट्री ऑथॉरिटी कोण आहे, कोणी परमिशन दिली हे सगळं लेखी असलं पाहिजे किंवा आउटसोर्सिंगवाले एखादा जर मेकॅनिक येत असेल त्याला जर आपण दिलं ते सगळं रेकॉर्ड असायला पाहिजे. कोण आलं, कोणी केलं, कोणाच्या अधिकारी दिलं. हे जे आहे ते डेटा इंटिग्रिटी डिलीट कोणाला काही बदल नाही करता आले पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे डेटा कोणाला मॅनिप्युलेट नाही करता आला पाहिजे, फ्युब्रिकेट नाही करता आले पाहिजे जेणेकरून मिसरिपोर्टिंग होणार नाही. अशाही केसेस मला माहिती आहे की म्हणजे झालेले आहे भूतकाळात की डेटा मॅनिप्युलेट केला RBIच्या इन्स्पेक्शनच्या ऑडिटच्या वेळेस तर ते अत्यंत चुकीचं आहे. की सिस्टीमने अलाउ करतात कामाने जे काही कंप्लायन्स सांगितलेले आहेत त्या सगळ्या कंप्लायन्स होतात की नाही त्या सिस्टीमच्याद्वारे जे अपेक्षित आहे ते आणि सगळ्यात महत्त्वाचं जी आपली CBS प्लॅटफॉर्म आहे तो एक्सेप्शन रिपोर्ट जनरेट करतो की नाही जी काही अपेक्षित आहे तिथे. उदाहरणार्थ ट्रायल मेजरला पॉवर सँक्शनिंगच्या 5 लाखाच्या आहे आणि 5.5 लाख तो देऊ शकत असेल तर तो काहीतरी तर तो एक्सेप्शन रिपोर्ट जनरेट व्हायला पाहिजे जेणेकरून बोर्डावर समजेल किंवा ह्या मॅनेजरने लिमिट एक्सीड करून डिस्बर्स केलेला राहू. जर डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर्स असेल अशा पीसचं मी उदाहरण दिलेलं आहे. रिस्क मॅनेजमेंटच्या दृष्ट्यातून ॲडॉप्शन मेथॉडॉलॉजी आणि इफेक्टिव्हनेस या बाबतीत आता RBIने काय केलेलं आहे ते रिस्क बेस्ड ऑडिट सगळ्यांना कंपल्सरी केलेलं आहे. त्याच्यात ते होते की नाही आणि त्याचं जे क्वेश्चनर आहे ते त्यांचं जे मॅट्रिक्स आहे ते आणि त्याच्यावर जे निष्कर्ष निघतात ते हे रिस्कच्या संदर्भात
लागू होती की नाही, कॉम्प्रेसिव्ह आहेत की नाही, नाहीतर रिस्क आयडेंटिफिकेशन जर बरोबर नाही झालं तर परत बँक अडचणीत येऊ शकते. त्यामुळे नेताडाबाजी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे रिस्क बेस्ड ऑडिटमध्ये. ती त्याच्यावर एसएच्या कॉमेंट बँकेने घ्यायला पाहिजे, कोणत्या बजेटमध्ये लिहायला पाहिजे. आणि बँकेत जर स्वतः तो इनहेरिट रिस्क असेल तर तेच स्पेशल मेन्शन एसे त्यांना अपेक्षित आहे त्यांच्या रिपोर्टमध्ये. कारण मग कुठल्याही ब्रांचमध्ये कोणीही नाही चुका करू शकते, कारण ती सिस्टीममध्येच प्रॉपर कंट्रोल नाही आहे. तर उदाहरणार्थ एखाद्या अकाउंटला एक्सेस द्यायचं असेल, त्याची लिमिट 20 लाखाची आहे, तर मॅनेजर मी 1 कोटी एक्सेस दिलं तर कसं चालेल, ती एवढी दिला तुलाच चालेल, तर हे इनहेरिट रिस्क सिस्टीम अलाउ करत असेल त्याचा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एसएने तपासायला पाहिजे आणि त्याच्या रिपोर्टमध्ये देखील द्यायला पाहिजे. त्यानंतर बँकेने 4 CSE जे आहेत, क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्व्हिस, त्यांना आता फोर्टनाइटली रिपोर्टिंग घ्यावे. तो डेटा त्यांना सबमिट होतो की नाही ते बघायला पाहिजे. जर बँकेने प्रोव्हिजनिंग कमी केले असते, अंडर प्रोव्हिजनिंग केले असेल, तर त्याचा इफेक्ट देऊन बॅलन्स शीट फायनल करायला पाहिजे. NPAवर जर जे काही इन्कम बँक बुक करते ते योग्य केले की नाही बँकेच्या पॉलिसीनुसार, हार्डवेच्या डायरेक्शननुसार, त्याच्यावर देखील त्याच्या कॉमेंट अपेक्षित आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी ते रेक्टिफाय करून यामध्ये चुका असेल तर. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी जेव्हा बॅलन्स शीट फायनलच्या वेळेस डिस्क्लोजर्स करतात, तर ते डिस्क्लोजर इन नोट्स टू अकाउंट्समध्ये यायला पाहिजे, इन्कॉर्पोरेट व्हायला पाहिजे, मेन्शन करायला पाहिजे. हे देखील आपण त्याच्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये लिहायला पाहिजे. त्यानंतर एसएकडनं ही अपेक्षित आहे की त्याने यायचं देऊ द्यायचं की ते नाही, त्याने इंटरॅक्शन करायला पाहिजे, म्हणजे संवाद साधायला पाहिजे. जे काही ऑडिट डिपार्टमेंटचे लोक आहेत ते किंवा त्याचे डेप्टी CEO जे पण असेल त्याच्याशी संवाद साधायला पाहिजे, जेणेकरून कम्युनिकेशन गॅप राहणार नाही आणि बॅलन्स शीटचं जे पिक्चर आहे ते करेक्ट आहे. त्यामुळे त्यांनी हे बघायला पाहिजे, एकदम फायनल न जाता आधीपासूनच त्यांनी संवाद साधायला पाहिजे. साधारणतः डिसेंबरपासून त्यांनी इंटरॅक्शनला सुरुवात करावं ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या ज्या SSMनी जर मीटिंग बोलावली असेल, सिनियर सुपरवायझर मॅनेजर RBIचे, तर ती त्यांनी अटेंड करायला पाहिजे, मग ती ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल. आणि दोघांचे इंटरेस्ट काय, RBIचा किंवा एसएचा, की बँकेची बॅलन्स शीट ट्रू फेअर पिक्चर देणारी असावी. त्या दृष्टिकोनातून काय करता येईल ह्याच्यासाठी त्या दोघांमध्ये संवाद अत्यंत अपेक्षित आहे, ती त्यांनी रिस्पॉन्स द्यायला पाहिजे एसएने RBIच्या SSMला. त्याचप्रमाणे ट्रेझरीचं जे सॉफ्टवेअर आहे ते अर्ध सिस्टीममधून अर्ध मॅन्युअल असं असता कामा नये. जेवढे काही आपण व्हाउचर्स रिलीज करतो ते CBSमध्ये ऑटोमॅटिक होतात की नाही ते बघायला पाहिजे. डिफर्ड टॅक्स असेट जे आहेत त्याच्यावर देखील एसएने कॉमेंट्स अपेक्षित आहेत. हा इन्कम टॅक्स रिलेटेड विषय, बँकर्सचे असा संबंध येत नाही, त्याच्यामुळे त्याच्याशी संवाद जाता पाहिजे आणि आपले जे इन्कम टॅक्सचे कन्सल्टंट आहे त्यांच्यात आणि एसएमध्ये आपण संवाद साधायला पाहिजे. त्यानंतर ऑडिट कंप्लीट झाल्यानंतर एसएने त्यांच्या आपलं जे बँकेचं बोर्ड आहे त्या बोर्डाला ज्या काही सिरियस इरेग्युलरिटीज असते त्या सांगायला पाहिजे. जर NPA 6%च्या वर जर गेले असेल, एकदम वाढले असेल NPA, तर ते देखील सांगायला पाहिजे. नेटवर जर बँकेचं कमी असेल तर ते ताबडतोब त्याने पॉईंट आउट केलं पाहिजे त्याचा सिरियसनेस. आणि बँकेच्या जर विरुद्ध कंप्लेंट्स वाढल्या असेल तर त्या संदर्भात देखील त्यांनी बँकेचे CEO किंवा सिनियर मॅनेजमेंट, ACB किंवा चेअरमन बोर्ड यांना सांगायला पाहिजे, संवाद साधायला भेटायला पाहिजे. म्हणजे इमिजिएट त्याच्यावर त्याची ॲक्शन सुरू होणे हे अपेक्षित आहे. आणि तसं काही नसेल तर त्यांनी बँकेला स्पेसिफिक नीड रिपोर्ट द्यायला पाहिजे की या चारही गोष्टी, कुठल्याही सिरियस इलिगॅलिटी नाही आहे, NPAमध्ये एकदम वाढ नाही आहे, जे काही नेटवर्कचा बँकेचं ते खूप कमी झालेलं नाही आहे किंवा बँकेच्या कंप्लेंटची संख्या एकदम वाढली नाही, ह्याचं नीड सर्टिफिकेट देणं अत्यंत गरजेचं आहे. नाही तर मग स्पेशल सांगा. त्याचप्रमाणे ज्या बँकेला सॅफ लागला असेल, सुपरवायझर ॲक्शन फ्रेमवर्क,
ज्याचा नवीन नावात रेकेपिनपासून प्रमुख रेपिऑप्शन आहे, त्याच्यातल्या कंडिशन्स 100% फुलफिल केल्या की नाही हे सांगायला पाहिजे, मेन्शन करायला पाहिजे त्याच्या रिपोर्टमध्ये. आणि जेव्हा SA टू रिपोर्ट SHM त्यांनी काय काय द्यायला पाहिजे, ज्या गोष्टी स्पेशल की ऑफ मटेरियल सिग्निफिकन्स म्हणजे खूप महत्त्वाच्या आहे बँकेच्या बॅलन्स शीटच्या दृष्टिकोनातून, बँकेच्या अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून किंवा ECB सेक्टरच्या दृष्टिकोनातून काही इरेग्युलरिटी, चुकीच्या गोष्टी, चुकीच्या प्रॅक्टिसेसला आढळल्या तर ते SSMला त्याने सांगायला पाहिजे. ब्रँड लायसेन्सिंग, प्रत्येक ब्रँड लायसन्स आहे की नाही हे नसेल तर ते सांगायला पाहिजे. आणि रिपोर्टिंग प्रोसेस जी आहे बँकेची इंटरनल, त्याच्यामध्ये काही डिफिशियन्सी आढळल्या तर त्या देखील त्यांनी सांगायला पाहिजे. उदाहरणार्थ काही बँकामध्ये लोन डिस्बर्समेंट ब्रँचेसला होते आणि सहसा रिपोर्टिंग हेड ऑफिस करते, पण लोन डिस्बर्समेंट जर ब्रँचने हेड ऑफिसला केलं कळलंच नाही, काही रिपोर्टिंगमध्ये मिस्टेक असेल, कम्युनिकेशन गॅप असेल तर संस्थेमध्ये रजिस्ट्रेशन होणार नाही. अशा नाही ज्या सिरियस इरेग्युलरिटीज आहेत त्या SSMला SNE सांगणं अपेक्षित आहे. आणि ही शेवटची स्लाईड आहे की फक्त Tier 3 आणि Tier 4 ज्या ECBs आहेत त्याच्याला लागू, म्हणजे 1000 कोटीपेक्षा जास्त त्यांचं डिपॉझिट आहे त्या बँकासाठी लागू आहे. EWS म्हणजे अर्ली वॉर्निंग सिग्नल. जेव्हा एखादा अकाउंट आपण रिन्यू करतो किंवा त्याच्या आधी देखील जर आपल्याला असं वाटते की हे NPA होऊ शकते तर ती जी सिस्टीम आहे त्या बँकेत आहे की नाही, इफेक्टिव्ह आहे की नाही, अलर्ट ट्रिगर होतात की नाही. म्हणजे उदाहरणार्थ अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन्स होऊन नाही राहिले किंवा एखादं अकाउंट वारंवार बँक TOD देऊन राहिली, पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, कोणाला माहीतच नाही पडून त्याच्यावर अधिकार दिले असेल. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या ट्रिगर व्हायला पाहिजे, त्यांना अलर्ट यायला पाहिजे किंवा एक्सेप्शन रिपोर्टमध्ये यायला पाहिजे. आणि त्याच्यावर मग रेमेडियल ॲक्शन काय करता पाहिजे की 1 कोटीची रिबेट आहे, त्याच्यात ट्रान्झॅक्शन फक्त पहिल्या 6 महिन्यात 25 लाखाचं आहे, तर हे सिस्टीमने अलर्ट आपल्याला द्यायला पाहिजे आणि त्याच्यावर बँकेने रेमेडियल ॲक्शन घ्यायला पाहिजे हे अपेक्षित आहे. आणि रिव्ह्यू किंवा रिझर्व जे आपण घेतो वर्षातून एकदा त्याच्यात हे अर्ली सिग्नल मेन्शन होतात की नाही, त्याच्यावर बँक काय ॲक्शन करते हे SNE बघायला पाहिजे की त्यांच्या रिव्हिजनमध्ये हे सगळे मुद्दे येतात की नाही येतात, ज्या टियर 3 आणि टियर 4 बँकेचे. तर आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो 2 पार्टमध्ये होता. पहिला RBIचं मॅन्डेट आणि दुसरा आता बँकेचे जेव्हा पत्र अपॉइंटमेंटचं लेटर देते SAला, स्टेट ऑडिटर, त्याच्यात काय मुद्दे असायला पाहिजेत बेसिकली मिनिमम, ते दोन्ही आपण बघितले. हा जर व्हिडिओ आपण व्यवस्थित बघितला इंटरनेटवर जोडला आणि त्याप्रमाणे आपण जर पूर्वतयारी केली 21 मार्चच्या आधीच तर मला असं वाटते SAमध्ये स्टॅच्युटरीच्या रिपोर्टमध्ये देखील डेफिशियन्सी कमी येतील, RBI रिपोर्टमध्ये देखील आपला बऱ्यापैकी चांगला येईल. आणि आपल्याला मगाशी पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपली जी ऑडिटेड बॅलन्स शीट आहे ती 10 एप्रिलपर्यंत त्याच्या आत फायनल करता येईल आणि मेमध्ये आपल्याला एजंट घेऊन आपण बिझनेससाठी पुढच्या वर्षाचे मोकळे. तर मला खात्री आहे की हे जे आम्ही MDR तर्फे व्हिडिओ अपलोड करतो ते आपल्याला उपयुक्त राहते. आणि आमच्या जे व्हिडिओज आहेत त्यांना लाईकचं बटन करून आम्हाला प्रोत्साहित करा असं परत एकदा आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू.